नमस्कार. आता आपण पहा असा एरिया इकडं शक्यतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळचा काय होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस प्रवास करतो रात्रीचा किंवा रात्रीचं ट्रेकिंगला जातात, नाईट सफारी म्हणून छंद म्हणून असतो लोकांना. पण एक लक्षात ठेवायचं, अनोळखी एरियामध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी पहिली एक गोष्ट का ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज अवेलेबल असेल ना त्याच ठिकाणी प्रवास करायचा. अनोळखी ठिकाणी जायचं नाही, कारण काय कुठली वेळ काय कशी येते सांगता येत नाही. ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज असेल त्याच ठिकाणी जायचं. वेळ प्रसंग सांगून येत नाही. तर हे पहा तुम्हाला दाखवतो. हा जो आहे ना, आता कदाचित मोबाईलमध्ये दिसतोय किंवा नाही फुटेजमध्ये, आहे ना प्राण्यांचा रात्रीचा प्रवास करण्याचा रस्ता आहे. हे पहा तुम्हाला प्लेन रस्ता दिसतोय बघा. जंगली प्राणी शक्यतो आहे ना. हे पहा आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे पहा झाडा खालून नाही पहा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. रात्री तर रिस्क आहे थोडं, परंतु तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे दाखवण्यात. हे पहा हा जो रस्ता आहे ना, हा प्राण्यांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. असा रस्ता असतो. हे पहा शक्यतो जे प्राणी असतात ना ते, हे पहा हा दिसतोय का कुठपर्यंत दिसतोय पहा. रात्रीचे मला वाटतंय 12:30-1 झालेले. हे पहा आता अशा ठिकाणी माणूस काय करतो, थोडं काय स्टंट असे करतात का दाखवण्याचा प्रयत्न करता आम्ही जास्त हुशार. परंतु अशा जागेत जर तुम्हाला रात्रीचा अचानक जंगली हिंस्रक प्राणी एखादा आला समोर, तर तुम्ही काय करणार? काही करू शकत नाही तुम्ही. अचानक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी. कदाचित आपल्याला पुढं काही येईल, आढळून येईल, सांगता येत नाही. तुम्हाला आता हा परिसर कसा आहे ते दाखवतो. पहा एकदा मी बॅटरी बंद करतो आणि बॅटरी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करतो. आता बॅटरी बंद करतो मी. काय आहे का, तर लोक सांगतात वारुळात साप असतो, पण वारुळात शक्यतो कधीच साप नसतो. एक लक्षात ठेवायचं. खाली रात्रीचं चालताना पण खाली पाहून चालायचं. तेव्हा आपण ज्यावेळेस आलोय ना तिकडून, तर डोळे तर चमकलेत. डोळे दिसलेत कसलेत काय माहीत नाही, परंतु आम्ही खाली ग्राउंडलाचे म्हणजे पायीच चाललोय. तर काय नेमकं माहीत नाही. हे बाई इथं आहे ना, डोळे दिसले, चमकले, आम्हाला फ्लॅश झाले. काय होतं माहीत नाही. काहीतरी दिसलं आम्हाला बरं. डोळे चमकले. काय होतं नेमकं आम्हाला खात्री नाही. बरं अंतर पण भरपूर आहे. का नेमकं आम्ही साईडलाही पण पाहतोय आमच्या. बरेचसे काय होतं, अचानक आपलं लक्ष तिकडे केंद्रित असतं, दुसरं झाडाखाली काय बसलेलं असतं.
ते तिकडं खड्डा आहे तिकडं लपला असं ते आहे का हम्म. म्हणजे ती इथं होत आहे बघ इथं होत त्याकडं होत आहे ना म्हणजे पुढे मार काय झालं आता आम्ही थोडे घाबरलो. नेमकं काय होतं काय माहीत नाही. 100% अंदाज होताच तो कदाचित बिबट्यात असू शकतो. म्हणून आम्ही काय केलं, आमच्या जोड्या फोडल्या सगळ्यांच्या आणि मग त्या पद्धतीनं आम्ही मागं पुढं पाहत चाललो आहे. कारण काय होतं अशा वेळेस रिस्क घ्यायची नाही शक्यतो जास्त. रिस्क घेतली तर काय होतं नाहीच घ्यायचे. सगळ्यांचे लक्ष मागं पुढं पाठीमागं आहेत. काही असू शकतं, बिबट्या असू शकतो, तरस असू शकतो, कोला लांडगा म्हणा, काही पण असू शकतं. पण आपण रिस्क घ्यायचीच नाही जास्त. आता हे जो आहे ना ही पाऊलवाट ही त्यांचे पदमार्क आहेत. हे त्याच रस्त्याने जातात म्हणून आम्ही त्याच रस्त्याने चाललो होतो. परंतु काय कदाचित आमच्या बॅटरीच्या फोकसमुळं त्याला काही आढळलं नसेल. आम्ही तुमच्यापर्यंत इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ फुटेज असे, जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा जंगलाचा आनंद घेता येईल. असं बसलं तरी काय कोणाच्या लक्षात यायचं. फांदी हल्ली तरी घाबरतं आता. रे बा